उद्धव ठाकरे आज कोकणामध्ये ठाकरेंच्या सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये प्रचार सभा। देवेंद्र फडणवीसांच्या अकोला, नांदेड आणि नागपूरमध्ये सभा। फडणवीस काय बोलणार याची उत्सुकता। आज धुळ्यातील दोंडाईसामध्ये अमित शहांची जाहीर सभा। जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी अमित शहा मैदानात। सभेसाठी 25,000हून अधिक नागरिक येणार असल्याचा अंदाज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रचार सभांचा धडाका। पालघरमध्ये राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी तर बोईसरमध्ये विलास तरेंच्या प्रचारासाठी शिंदेंची सभा। मल्लिकार्जुन खरगे आज लातूर आणि सोलापूरच्या दौऱ्यावर। अमित देशमुख आणि सिद्धराम म्हेत्रेंच्या प्रचारार्थ खरगेंची सभा। अजित पवारांची बीड आणि परभणीच्या पाथरी मतदारसंघात सभा। तर बारामती तालुक्यातील लोणी भापकर, जळगाव कडेपठार आणि मेडत गावामध्ये अजित पवार प्रचार करणार। साताऱ्याच्या कोरेगावमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदेंना माजी आमदार शालिनीताई शिंदेंचा पाठिंबा। कोरेगावच्या विकासासाठी काम करणारा आमदार हवाय, शालिनीताईंची प्रतिक्रिया। पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस आणि भाजपला दणका। 10 नगरसेवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल। श्रीरामपूरच्या सभेआधी अजित पवारांनी माजी आमदार भानुदास मुरकुटेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यामुळे मुरकुटे राष्ट्रवादीच्या कानड्यांना पाठिंबा देणार का याकडे लक्ष। दरम्यान मुरकुटे मागच्या महिन्याभरापासून जेलमध्ये आहेत। संजय निरुपम यांचा दिंडोशी मतदारसंघात रिक्षा चालकांशी संवाद। यावेळी प्रचार करताना निरुपम यांनी स्वतः रिक्षा चालवण्याचा अनुभवही घेतला। नाशिक पश्चिम मतदारसंघात काही मुस्लिम बांधवांचा अनोखा निर्णय। मनसे पक्षाला पाठिंबा न देता मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांना मुस्लिमांचा पाठिंबा। आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी एकत्र जमलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतलं। संतप्त आंदोलकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये राजकीय वातावरण तापलं। बिळे विभागात शिवसेनेचे गजानन मोहिते यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा। रास्ता रोको करत शिवसैनिकांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।